सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 25 मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे उमेदवार वैभव हत्तुरे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार पदयात्रा आणि प्रचार दौऱ्यादरम्यान व्यक्त करण्यात आला. प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शंकरनगर, हरळ्यानगर, राहुलनगर, टिकेकरवाडी या परिसरामध्ये जंगी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भावी नगरसेवक वैभव हत्तुरे आणि त्यांच्या पॅनलला विजयी करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रचार दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व या प्रभागात दिसून येत आहे. यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले, प्रभाग 25च्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वैभव हत्तुरे यांच्यासारखा तरुण आणि कार्यक्षम नेतृत्वाची गरज आहे. आम्ही घराघरात पोहोचून पक्षाची भूमिका मांडत आहोत आणि वैभव हत्तुरे यांच्यासह आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. आज इथं राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार श्री वैभव हत्तुरे, गंगोंडा मॅडम आणि काळे हे सगळे आज प्रचारासाठी इथं हरळ्यानगरमध्ये आलेले आहेत. आम्ही सुरुवात केलेली आहे राहुलनगरपासून. तरी ह्या प्रचाराचा तुम्हाला प्रतिसाद दिसत असेल आणि सर्व इथली जनता हा बालेकिल्ला मानला जातो हत्तुरे परिवारांचा. त्याच्यासाठी इकडून त्यांना प्रबळ मताने आणि प्रचंड मताने विजय करून देतो. हे सगळ्यांची मी ग्वाही देतो आणि आश्वासन देतो. या पदयात्रेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या दौऱ्यामुळे प्रभाग 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.